पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली स्वच्छतेचा बोजवारा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त। सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सध्या अत्यंत दयनीय आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे। रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला असून याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले। भिंतीवर थुंकण्याच्या डागांचे विद्रुपीकरण, रुग्णालयाच्या विविध विभागात असणाऱ्या भिंतींवर पान खाऊन थुंकल्याचे विद्रूप डाग स्पष्टपणे दिसून येत आहेत। रुग्णालय हे रुग्ण बरे करण्याचे ठिकाण असताना अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे। काही लोकांकडून नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही। रुग्णालयातील अंतर्गत विभागात असलेल्या मुतारी परिसरात कोणतीही सोय नसल्याने परिसरातील मोठी दुर्गंधी पसरलेली, या दुर्गंधीचा त्रास रुग्णांना आणि त्याच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांना सहन करावा लागतो आहे। अस्वच्छतेमुळे आणि दुर्गंधीमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। रुग्णालयातील अत्यंत महत्त्वाचा असणारा औषधसाठा सुरक्षितपणे ठेवण्याऐवजी उघड्यावर ठेवण्यात आलेला आहे। औषधांची ही साठवणूक चुकीच्या पद्धतीने होत असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहे। स्वच्छतेचे कोणतेही निकष येथे पाळले जात नसल्याने रुग्णालयाची अवस्था रुग्णालय की गलिच्छ वस्ती असा प्रश्न उपस्थित होत आहे। रुग्णालयातील या अस्वच्छतेकडे वरिष्ठ स्तरावरून तातडीनं लक्ष देऊन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रुग्णालयात तातडीनं स्वच्छतेचे निकष लागू करावेत अशी मागणी आता जोर धरते आहे। वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचं कामकाज किती निकृष्ट दर्जाचा आणि किती मागासलेपणाचा आहे याबाबत आम्ही वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब ज्याला आलेले त्याला सुद्धा निवेदन देऊन 2 महिने झाले, त्यात काही सुधारणा झालेली दिसत नाही। मग सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत जी दुरुस्तीची कामं झाल्यात, मग टाईलचे असतील, संडास बाथरूमचे असतील, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले। त्या सगळ्या टाईल्स निघून पडलेल्या आहेत, त्याची चौकशी करून ते तात्काळ दुरुस्त करण्यात आले पाहिजे। तसेच औषधाच्या स्टॉकसाठी शेडसाठी 50 लाखाची तरतूद केली म्हणून सांगण्यात आलं, मात्र ते शेड कुठं आहे आणि त्याचं कुठंपर्यंत काम आलंय हे सुद्धा कळत नाही। त्यामुळे जिथं रुग्णांना ठेवायची जागा आहे त्याच ठिकाणी सगळा औषधाचा साठा ठेवला जातो, तिथं कुठलीही स्वच्छता राखली जात नाही। त्यामुळे आलेली औषधं सुद्धा किती सुरक्षित आहेत याबाबत सुद्धा शंका आहे। आणि ही औषधं एक्सपायर झाली किंवा ती काय खराब झाली तर याची जबाबदारी कुणाची आहे असं सुद्धा जाब डीन साहेबांनी द्यावा। तसेच जे संडास बाथरूम आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता नसल्यामुळे आणि मुंडे साहेब एका बाजूला तंबाखू आणि ह्या अंमली पदार्थाबाबतीत कारवाई करत असताना सिव्हिल सारख्या ठिकाणी एवढे गार्ड आहेत, एवढी सुरक्षा असताना मावा पान तंबाखू कर्मचारी असतील किंवा रुग्णांचे नातेवाईक असतील हे तो सुद्धा CCTV लावून त्यांच्यावर कारवाई करावी व सगळी स्वच्छता करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।